Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Now today we start with another reduction formula in this chapter. So the reduction formula will be the reduction of integration sin raised to mx cos raised to nx dx, and from that we have to evaluate the integration between 0 to pi by 2 sin raised to mx cos raised to nx dx. आता हा जो रिझल्ट आहे हा एप्रिल 2012 आणि एप्रिल 2011ला विचारलेला आहे. त्यानंतर पण बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे. ओके, रिझल्ट थोडा लेंदी आहे आणि त्याचं कन्व्हर्जन एका फॉर्म्युल्यामध्ये होतं आणि तो फॉर्म्युला वापरून आपल्याला त्याच्यावरचे एक्झाम्पल्स सॉल्व करता येतात. ओके, तर सुरुवातीला आपण लिमिट पुटअप नाही करणार, डायरेक्टली पहिले आपण सॉल्व करून घेऊया इंटिग्रेशन साइन रेस टू एम एक्स इंटू कॉस रेस टू एन एक्स. ओके, याच्यामध्ये एम आणि एन काय आहे तर एम वेअर एम अँड एन आर पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड एम अँड एन आर ग्रेटर दॅन इक्वल टू 2. ओके, सो फर्स्ट वी सी दॅट हे जे इंटिग्रेशन आहे याला आपण काहीतरी नोटेशन देऊया. सो कॉल्ड इट ॲज आय एम एन. ओके, दॅट इज इंटिग्रेशन I on variables m comma n. So let I m n equal to integration sin raised to mx cos raised to nx dx equal to, आता cos raised to nx ही जी nth पॉवर आहे याची आपण थोडीशी फोड करूया. cos raised to n minus 1x बाजूला काढला आणि cos x बाजूला काढला म्हणजे याची 1 पॉवर आणि याची n minus 1. तर n minus 1 plus 1 म्हणजे तो काय होईल, तो तुमचा एनच असेल. बरोबर आहे ना. म्हणजे आपण फक्त काय केलं की जसं मागे आपण 2 रिडक्शन फॉर्म्युले बघितले होते की साइन रेस टू एन एक्स डी एक्स आणि कॉस रेस टू एन एक्स डी एक्स, त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं की रिडक्शन करताना साइन रेस टू एन एक्सचे मधली जी एन ही पॉवर आहे तिचं आपण काय केलं होतं, स्प्लिटिंग केलं होतं n minus 1 आणि 1मध्ये. त्याच पद्धतीने इथे फक्त कॉसची जी पॉवर आहे त्याचं स्प्लिटिंग करायचं, दॅट इज n minus 1 आणि 1मध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर मग कॉस रेस टू n minus 1x हा बाजूला ठेवला, साइन रेस टू एम एक्स आहेच इथला इथे, आणि कॉस रेस टू 1x म्हणजेच कॉस एक्स डी एक्स. आणि मग परत आपण आता इंटिग्रेटिंग बाय पार्ट्स करूया बाय टेकिंग यू ॲज अ कॉस रेस टू n minus 1x बिकॉज इट विल बी इन्व्हर्स फंक्शन लिएट प्रमाणे, अँड व्ही इक्वल टू साइन रेस टू एम एक्स कॉस एक्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन LIATE. इन्व्हर्स नंतर काय येतो अल्जेब्रिक आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक. तर हा ट्रिग्नोमेट्रिक आहे. अँड नोट दॅट इंटिग्रेशन व्ही डी एक्स इक्वल टू, आता हा याला व्ही म्हटलं आहे आपण, तर याचं इंटिग्रेशन आपण पहिले काढून घेऊया. दॅट इंटिग्रेशन साइन रेस टू एम एक्स कॉस एक्स डी एक्स, कारण हे लागणार आहे ना आपल्याला. बाय पार्ट्सचा फॉर्म्युला काय आहे, यू इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस वन बिग इंटिग्रेशन in that same integration, that is integration v dx into derivative of u dx plus c. That is the formula that you have to be already studied in 12th standard. So that formula, from that formula you get the values of that integration. पण त्याच्यासाठी आपल्याला पहिले हा इंटिग्रेशन जो व्ही पार्ट आहे त्याचा आपण सेपरेट काढून घेऊया. तर तो येतो साइन रेस टू एम प्लस 1x अपॉन एम प्लस 1. कसा, बाय टेकिंग साइन एक्स इक्वल टू टी घेऊया याच्यामध्ये. ओके, आणि मग बाय डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स साइन एक्स डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स, सो कॉस एक्स डी एक्स इक्वल टू डी टी. अँड देअर फॉर दिस इंटिग्रेशन विल बी कन्वर्टेड इंटू इंटिग्रेशन साइन रेस टू एम एक्स म्हणजे टी रेस टू एम इंटू कॉस एक्स डी एक्स म्हणजे तुमचा डी टी. ओके, इथं कॉस एक्स आहे, एक्स प्रिंटिंग मिस्टेक इथे लिहायचा राहिला आहे, सो इट विल बी कॉस एक्स डी एक्स म्हणजे डी टी. आणि टी रेस टू एमचा डेरिव्हेटिव्ह येतो टी रेस टू एम प्लस 1 अपॉन एम प्लस 1, म्हणजेच तुमचा आला टी काय तुमचा साइन एक्स, सो इट विल बी साइन रेस टू एम प्लस 1x अपॉन एम प्लस 1. ओके, and that is equal to u into integration v dx. This is the formula for integration by parts. मागे मी फक्त ओरली एक्सप्लेन केला होता, इथे ऑलरेडी त्याने पुटअप करून दिलेला आहे. दॅट इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन इंटू सेम इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन व्ही डी एक्स
into derivative of u, that is dy dx of u into dx plus c, that is constant of integration. लिहितो किंवा लिहित नाही. ओके, सो दॅट इज द फॉर्म्युला. आणि याच्यामध्ये मग आता यू आहे तुमचा कॉस रेस टू एन मायनस वन एक्स, पुटअप करायचं आहे फक्त व्हॅल्यू. सो कॉस रेस टू एन मायनस वन एक्स इंटू व्ही म्हणजे आहे साइन रेस टू एम एक्स कॉस एक्स डी एक्स, याची व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे आपण इंटिग्रेशनची, दॅट इज साइन रेस टू एम प्लस वन एक्स अपॉन एम प्लस वन मायनस इंटिग्रेशन सेम व्हॅल्यू ऑफ दॅट इंटिग्रेशन, दॅट इज साइन रेस टू एम प्लस वन एक्स अपॉन एम प्लस वन into derivative of u, that is derivative of cos raised to n minus 1x will be n minus 1 into cos x raised to n minus 2x, कारण एकने पॉवर कमी होईल, into cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल मायनस साइन x dx. ओके, सो दिस इज द ॲक्च्युअल फॉर्म्युला. नाउ दॅट इज इक्वल टू साइन रेस टू एम प्लस वन एक्स, म्हणजेच कसं लिहिता येईल आपल्याला, that is sin x raised to m plus 1 upon m plus 1 as it is into cos x raised to n minus 1 कसा लिहिता येईल cos x raised to n minus 1 प्लस, आता प्लस का तर आपण फोड करतोय आता या n मायनस 1 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या टर्मला आणि राईट हँड साईडच्या टर्मला, आणि मग ती जी टोटल टर्म येणार आहे ती आपण बघूया. नाही, ते खालच्या स्टेपमध्ये. इथे काय केलं आहे त्याने आता बघा, मायनस आणि हा मायनस, साइन एक्सचा मायनस आणि हा बाहेरचा मायनस, काय झाला प्लस. इथला एन मायनस वन अपॉन एम प्लस वन जो आहे तो कॉन्स्टंट पार्ट आहे, एन आणि एमच्या टर्म जिथे आहेत तो कॉन्स्टंट आहे, तो बाहेर काढला. सो इंटिग्रेशनमध्ये आला साइन रेस टू एम प्लस वन आणि हा इथला एक वन, म्हणजे साइन रेस टू एम प्लस टू, म्हणजेच साइन एक्स रेस टू एम प्लस टू इंटू कॉस एक्स रेस टू एन मायनस टू डी एक्स. ओके, सिम्प्लिफिकेशन केलं, फक्त कॉन्स्टंट टर्म काय केल्या बाहेर काढल्या. आता पुढे काय केलेलं आहे की पहिल्या टर्ममध्ये नो चेंज आहे, दॅट इज साइन एक्स रेस टू एम प्लस वन ॲज इट इज, कॉस एक्स रेस टू एन मायनस वन पण ॲज इट इज अपॉन एम प्लस वन, प्लस एन मायनस वन अपॉन एम प्लस वन. इथे साइन एक्स रेस टू एम प्लस टूची जी पॉवर आहे ती थोडी स्प्लिट केली, साइन एक्स रेस टू एम वेगळा आणि साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच साइन एक्सचा स्क्वेअर इंटू कॉस एक्स रेस टू एन मायनस टू हा जसाच्या तसा डी एक्स इक्वल टू, परत ही टर्म आता चेंज होणार नाही पहिली टर्म, सो दिस टर्म विल बी ॲज इट इज, प्लस एन मायनस वन अपॉन एम प्लस वन हे पण ॲज इट इज, इंटिग्रेशन साइन एक्स रेस टू एम, साइन स्क्वेअर एक्सबद्दल टाकला मी वन मायनस कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स रेस टू एन मायनस टू ॲज इट इज डी एक्स. पुढे जाऊया आपण थोडं आता, परत ही पहिली टर्म ॲज इट इज एन मायनस वन अपॉन एम प्लस वन. आता इथे मी इंटिग्रेशन हे जे सिंगल इंटिग्रेशन आहे हे दोनमध्ये डिवाइड करेल, कारण वन मायनस एक्स स्क्वेअरने लेफ्ट साईड आणि राईट साईडला जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे त्याला काय करतो मी आता मल्टिप्लाय करतो. सो वन इंटू ही टर्म इंटू ही टर्म, म्हणजे ती टर्म आली तुमची साइन एक्स रेस टू एम इंटू कॉस एक्स रेस टू एन मायनस टू डी एक्स, हे पहिले इंटिग्रेशन, मायनस कॉस स्क्वेअर एक्सने परत साइन एक्स रेस टू एमला आणि कॉस एक्स रेस टू एन मायनस टूला मल्टिप्लाय करतो. सो मायनस इंटिग्रेशन साइन एक्स रेस टू एम जसं तसा, हा कॉस स्क्वेअरचा टू वरचा आणि हा इथला मायनस टू, टू मायनस टू काय होईल झिरो, म्हणजे इथे येईल फक्त कॉस एक्स रेस टू एन मायनस कॉस एक्स रेस टू एन. ओके, बिकॉज टू आणि हा टू काय झाला कॅन्सल झाला. सो इंटिग्रेशन साइन एक्स रेस टू एम कॉस एक्स रेस टू एन डी एक्स. ओके, आता आपण यांना परत काही नोटेशन देणार आहे, बिकॉज वी हॅव स्टार्ट हिअर फ्रॉम आय एम एन, आणि आय एम एन म्हणजे होता तुमचा विचारलेला ओरिजिनल इंटिग्रेशन, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू एम एक्स कॉस रेस टू एन एक्स. तर ज्या पद्धतीने एम आणि एनच्या पॉवर आहे त्या पद्धतीने आपण याला काय करूया नोटेशन देऊया. सो पहिल्या टर्ममध्ये नो चेंज, परत दॅट इज साइन रेस टू एम प्लस वन एक्स कॉस रेस टू एन मायनस वन एक्स अपॉन एम प्लस वन प्लस एन मायनस वन अपॉन एम प्लस वन. ही टर्म आता इथेही मल्टिप्लाय होईल आणि ही टर्म इथेही मल्टिप्लाय होईल. ओके, सो एन मायनस वन अपॉन एम प्लस वन, हा आहे तुमचा मग आय एम एन मायनस टू, कारण ही पॉवर एम आहे आणि ही एन मायनस टू आहे, सो आय एम एन मायनस टू मायनस दिस मायनस एन मायनस वन अपॉन एम प्लस वन
IMN because this M and N, so it will be IMN. ओके, म्हणजे दिसायला आता काय झालं, थोडंसं सुटसुटीत आणि छोटंसं झालं इक्वेशन. आता लेफ्ट हँड साईडला पण IMN आहे बिकॉज प्रत्येक ठिकाणी आपण लिहिलेलं नाही आहे इकडे लेफ्ट हँड साईडला. इकडे पण काय तुमचा IMN आहे आणि हा इकडे पण तुमचा IMN तयार झाला आहे. सो दॅट IMN विल बी टेकन ऑन द लेफ्ट हँड साईड. ओके, सो इथला IMN त्यातनं काहीच कॉमन नाही येणार, फक्त 1 असणार आहे. सो इथला 1 प्लस इकडची स्टेप इकडे आली म्हणजे तुमचा n-1/m+1 ही जी मायनस आहे ती काय झाली इकडे प्लस, आणि इथे पण IMN आहे म्हणजे दोघांना ब्रॅकेट कॉमन आला बाहेर IM, N. ओके, बाकी इक्वल टू ही राईट हँड साईड ॲज इट इज, दॅट इज sin x raised to m+1 cos x raised to n-1/m+1 प्लस n-1/m+1 IMN-2. ओके, तर इथपर्यंत तुमचा हा फॉर्म्युला आलेला आहे. अजून बरंच आहे पुढे. सो नोट हिअर अनदर रिडक्शन फॉर्म्युला इज इंटिग्रेशन sin raised to mx cos raised to nx इक्वल टू cos x raised to n-1 sin x raised to m-1/m plus n plus m-1/m plus n sin x raised to m-2 into cos raised to nx dx dash number 2. आता हे केव्हा असणार आहे, which will be obtained by considering IMN equal to sin raised to m-1 cos raised to nx sin x dx and proceeding as above. ओके, तर तेव्हा ते येणार आहे तुमचं. ओके, आता जस्ट अ मिनिट. आता ही क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तुम्ही या इकडे डाव्या साईडला तर m+1 प्लस n-1 अपॉन m+1. लक्षात घ्या, मी थोडी डायरेक्ट स्टेप करतो आहे. दॅट इज m+1 प्लस n-1 अपॉन m+1. बरोबर आहे. तर हा +1 आणि -1 काय होईल, वरती कॅन्सल होईल म्हणजे वरती येईल तुमचा m+n अपॉन m+1. आता थ्रूआउट मी काय करतो, m+n अपॉन m+1 आहे याच्या कॉन्व्हर्स म्हणजे उलटा. लक्षात येतं तुम्हाला, म्हणजे ही m+1 वरती आणि m+n खाली अशी टर्म घेऊन थ्रूआउट मी काय करतो, मल्टिप्लाय करतो. दॅट इज मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय m+1 अपॉन m+n. ओके, म्हणजे इथे तिथं कॅन्सल होऊन जाईल कारण क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर ती टर्म काय होते इथे कॅन्सल होते, म्हणजे इथे उरेल फक्त IMN इक्वल टू इथे m+1 अपॉन m+n. तर m+1 कॅन्सल म्हणजे खाली येईल फक्त m+n प्लस इथला पण m+1 कॅन्सल n-1 अपॉन m+n IMN-2 अशी टर्म शिल्लक राहील. ओके, तर आता हे नोटपासून काही स्टेप ज्या आहेत त्या आपण परीक्षेला लिहायच्या नाही आहेत. इथपर्यंत आले की अनदर रिडक्शन फॉर्म्युला इज, हे काही परीक्षेत लिहायची गरज नाही. तर अनदर रिडक्शन फॉर्म्युला कसा आला आहे तो मी तुम्हाला सांगतो. बघा की इथे कॉस्टची फोड करून आपण जे सॉल्व केलेलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स ते जर साईनची फोड करून जरी केलं असतं म्हणजे sin raised to m-1x आणि sin x हा इथे cos xच्या ऐवजी, आणि जर हा फॉर्म्युला सॉल्व केला असता तर थोडेसे वेगळे व्हॅल्यू आल्या असत्या साईन आणि कॉसच्या पॉवरमध्ये. तो अनादर फॉर्म्युला इथे तयार झाला. ओके, पण आपण ज्या पद्धतीने केलेलं आहे त्याच पद्धतीने इथपर्यंत या आणि त्याच्यानंतर ही अनादर रिडक्शन फॉर्म्युल्याची स्टेप लिहायची गरज नाही. नाउ वी हॅव गोइंग टू नेक्स्ट पेज. ओके, मग मी जे सांगितलं ते असं आलं बघा. आता हे पण लिहायची गरज नाही. विच वुड बी ऑब्टेन बाय कन्सिडरिंग, म्हणजे मागच्या अनदर फॉर्म्युल्यापासून मागच्या PPTच्या म्हणजे लास्ट 2 लाईन्स आणि ह्या इथल्या स्टार्टिंगच्या 2 लाईन्स तुम्ही लिहायच्या नाहीत. ओके, कारण ते अनदर मेथडने पण सॉल्व करता येतं असं म्हणतायत, पण आपल्याला त्याची गरज नाही. ओके, सो हे जे मी सांगितलं m+n अपॉन m+1 IMN म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय केलं इक्वल टू हे ॲज इट इज, नंतर मल्टिप्लाइंग अबाव बाय m+1 अपॉन m+n, मल्टिप्लाइंग दिस
both sides by m plus n upon m plus 1 upon m plus n. त्यामुळे ही इथं मल्टिप्लाय केल्यावर हा m plus n हा खालचा आणि वरचा कॅन्सल होऊन जाईल आणि हा m plus 1 आणि हा वरचा m plus 1 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथे फक्त I m n जे मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो sin x raised to m plus 1 cos x raised to n minus 1 upon m plus n. कारण हा इथला m plus 1 काय होतो याला कॅन्सल होऊन जातो आणि इथला m plus 1 काय होतो कॅन्सल होऊन जातो. सो n minus 1 upon m plus n I m n minus 2. बट I m n म्हणजे काय तुमचा दॅट इज इंटिग्रेशन sin raised to mx cos raised to nx dx इक्वल टू sin x raised to m plus 1 cos x raised to n minus 1 upon m plus n minus 1 upon m plus n. ओके, इंटू I m n minus 2 म्हणजे काय sin x raised to m cos x raised to n minus 2 dx dash number 1. सो दिस इज द ॲक्च्युअल फॉर्म्युला. म्हणजे I m n आणि I m n minus 2 ची ही व्हॅल्यू आपण इथे पुटअप केली आणि हा तुमचा फॉर्म्युला आला विच इज द रिक्वायर्ड रिडक्शन फॉर्म्युला. आता ही झाली तुमची स्प्लिट करून त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू. आता तुम्हाला काय विचारलं आहे की 0 to π/2 मध्ये काढायची ही व्हॅल्यू, बरोबर आहे. सो वी हॅव पुटिंग द लिमिट्स बिटवीन 0 to π/2 and therefore part 2 of that reduction formula will be integrating between 0 to π/2 sin x raised to m cos x raised to n dx, where m and n are the positive integers, and then by the reduction formula for sin x raised to m cos x raised to n dx we have integration 0 to π/2 sin x raised to m cos x raised to n dx equal to पहिली जी व्हॅल्यू आली आहे म्हणजे हिला काय टाकायचं लिमिट टाकायचं 0 to π/2 प्लस n minus 1 upon m plus n ही आणि याला परत इंटिग्रेशन टाकायचं 0 to π/2 sin x raised to m into cos x raised to n minus 2 dx. ओके, नाव जेव्हा लिमिट नव्हते तेव्हा त्याला आपण I m n म्हणायचो. आता लिमिट टाकले 0 to π/2 मग याला आपण U m n म्हणूया. सो डिनोटिंग 0 to π/2 इंटिग्रेशन sin x raised to m cos x raised to n dx equal to U m n, and therefore we have U m n equal to n minus 1 upon m plus n U m n minus 2. जर याला U m n म्हटलं तर हा काय येईल तुमचा m आणि n minus 2 आहे. सो दिस विल बी युअर U m n minus 2, कारण याला पण काय केले लिमिट पुटअप केले ना 0 to π/2 आणि याची व्हॅल्यू काय येते 0 येते बिकॉज आपण मागच्या रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये शिकलो आहे दॅट cos 90 विल बी 0 म्हणजे अप्पर लिमिट काय आलं 0 आणि sin 0 विल बी 0, that is lower limit will be 0, and therefore the value of that square bracket will be 0 by putting the limits from 0 to π/2. okay, and therefore आता मग तुमचा डायरेक्ट नंबर 2 इक्वेशन झालं हे नोटेशन्स फॉर्ममध्ये दॅट इज U m n equal to n minus 1 upon m plus n U m n minus 2. आता प्रत्येक ठिकाणी n च्या ऐवजी काय करूया आपण रिप्लेसिंग बाय n minus 2. सो रिप्लेसिंग n by n minus 2 in 2. ओके, सो दिस इज नॉट 3 इथं 2 म्हणा. वी हॅव U m n च्या ऐवजी काय टाकला n minus 2 इक्वल टू n च्या ऐवजी n minus 2 आणि हा -1 म्हणजे n minus 3 m plus n minus 2 U m n minus 2 म्हणजे -4. सो U m n minus 4 and substituting in equation 2 म्हणजे इथे substituting in equation 2 we get U m n equal to n minus 1 upon m plus n U m n n minus 2 म्हणजे ही व्हॅल्यू आली बघा. आता म्हणजे याची व्हॅल्यू पुढच्या याच्यात मिळाली दॅट इज n minus 3 upon m plus n minus 2 U m n minus 4, बरोबर आहे. आता पुढे आपण काय करूया परत n बद्दल n minus 2 टाकला की U m n minus 4 ची व्हॅल्यू मिळेल. अँड सिमिलर इन दॅट वे यू गेट द व्हॅल्यूज n च्या ऐवजी n minus 2 n minus 2 n minus 2 टाकत राहिले की तुम्हाला ती एक सिरीज मिळेल. अँड देअरफॉर U m n इक्वल टू n minus 1 upon m plus n minus 3 upon m plus n minus 2 n minus 5 upon m plus n minus 4 into n minus 1 upon n minus 7 upon m plus n minus 6 dot dot into U m n minus 8 पर्यंत अँड सो ऑन. म्हणजे n च्या ऐवजी जेव्हा तुम्ही n minus 2 टाकत जाणार तशा ह्या व्हॅल्यू चेंज होत जाणार. अँड नाऊ वी हॅव द फॉलोइंग 2 केसेस. म्हणजे अजूनही फॉर्म्युला संपलेला नाही. सो देर आर अनदर 2 केसेस ऑफ दॅट फॉर्म्युला. ओके, सो द 2 केसेस आर case 1, let n be the even positive integer
देन अल्टिमेटली आता या फॉर्म्युल्यामधला जो एन आहे तो इव्हन आहे, अँड देअर फॉर यू एम एन इक्वल टू n minus 1 upon m plus n minus 3 upon m plus n minus 2 dot 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 1 upon m plus 2. 1 कसं की इव्हन आहे तर आपण 8पर्यंत संपवूया त्याला. आपला कुठपर्यंत इथे लिहिलेला आहे आपण यू एम एन मायनस 8 आणि 8 मायनस 8 काय 0 होणार आहे बरोबर आहे. सो आपण इथं एनची व्हॅल्यू लार्जेस्ट इव्हन नंबर असं धरूया इथे की 8 आहे, तर 8 1 गेला 7, 8 7 गेला 1 अपॉन m प्लस 8 मायनस 6, 8 6 गेला 2, सो m प्लस 2 यू एम 8 मायनस 8 काय येईल इथे 0. ओके, तर अजूनही आपला फॉर्म्युला इथे संपलेला नाही आहे, पण आपण इथं लेक्चर थांबूया कारण ऑलरेडी 20-21 मिनटं झाले आहेत आणि तुम्हाला लिहायलाही वेळ पाहिजे, त्याच्यामुळे आपण इथे हे लेक्चर स्टॉप करू. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा जेवढा रिडक्शन फॉर्म्युला झालेला आहे तेवढा परत एकदा बघा आणि तो पूर्ण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, सो वी विल मीट इन अवर नेक्स्ट लेक्चर. टिल नाऊ वी स्टॉप हिअर. थँक्यू.